पावलानं येणारा घामाचा वास. मित्रांनो, काहींना सतत मोजे घातल्यामुळे पायांना घामाचा वास येतो, ज्यामुळे मोजे काढल्यावर पावलांना दुर्गंध येते. चार चौघात घाणेरडा वास आल्यास त्यांना संकोच वाटू लागतो. जर तुम्हाला ही समस्या सहन करावी लागत असेल तर पायाचा दुर्गंध कमी करण्यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही पायाचा घाणेरडा वास कमी करू शकता. घरातील वातावरण स्वच्छ आणि निर्जंतुक असतं. त्याउलट घराबाहेरचं वातावरण प्रदूषित असतं. वातावरणातील हे जीवजंतू तुम्ही चालत असताना तुमच्या पायावर किंवा चपलांवर बसत असतात. पाय सतत फूटवेअर आणि सॉक्समध्ये असल्यामुळे ते कीटाणू तुमच्या पायांना लागतात. घराबाहेर असल्यामुळे तुम्ही पाय धुवतही नाहीत. सतत एकाच प्रकारचे फूटवेअर आणि न धुतलेले मोजे घातल्यामुळे ते सातत्याने तुमच्या पायावरच राहतात. यामुळे तुम्हाला त्वचेच्या आरोग्य समस्या अथवा फंगल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. सतत पायाचा संपर्क जीवजंतूसोबत आल्यामुळे आणि फूटवेअर, सॉक्स यातून निर्माण होणाऱ्या घामातून तुमच्या पायांना दुर्गंध येऊ शकतो. पायाला येणारा घाणेरडा वास कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स. बेकिंग सोडा पाण्यात टाका आणि त्यात पाय बुडवून ठेवा, ज्यामुळे तुमच्या पायांना येणारा घाणेरडा वास नक्कीच कमी होईल. ब्लॅक टीमुळे तुमच्या पायांना येणारा घाणेरडा वास नक्कीच कमी होऊ शकतो. यासाठी 2 ब्लॅक टी बॅग एका कपमध्ये उकळून घ्या. हे पाणी टबमध्ये टाका आणि त्यात कोमट पाणी मिसळा आणि 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवा. खडे अथवा जाडे मीठ कोमट पाण्यात मिसळा आणि त्यात रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे पाय बुडवून ठेवा, ज्यामुळे पायावरचे जीवजंतू कमी होतीलच, शिवाय तुमच्या पायांना आरामही मिळेल. तुमच्या आहारात विशेष बदल करा. तुमच्या आहारातून सल्फरयुक्त पदार्थ कमी करा, जेणेकरून तुमच्या घामाला येणारा घाणेरडा वास कमी होईल. झिंकयुक्त आणि आयुर्वेदिक घटक असलेल्या पदार्थांमुळे तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करा. दररोज पाय अँटीबॅक्टेरियल शॅम्पूने स्वच्छ करा. मात्र पाय धुतल्यावर ते स्वच्छ टॉवेलने पुसण्यास विसरू नका. प्रत्येक दिवसासाठी नवे सॉक्स वापरा. 24 तासांपेक्षा जास्त वेळ मोजे पायावर घालून ठेवू नका. जर कधी तशी वेळ आलीच तर 24 तासानंतर नवे सॉक्स वापरा. शक्य असल्यास पायांमध्ये कॉटनचे सॉक्स वापरा. पॉलिस्टर अथवा इतर प्रकारच्या कापडातील सॉक्समुळे तुमच्या तळव्यातून येणारा घाम पुन्हा त्वचेत मुरतो. शिवाय तुमचे सॉक्स नियमित धुवा आणि निर्जंतुक करा. तुमचे फूटवेअर अथवा शूज वरचेवर बदला. जर तुम्ही आठवडाभर एकच शूज वापरले असतील तर ते वीकेंडला नक्की धुवा आणि निर्जंतुक करा. झोपण्यापूर्वी पायांना अँटीबायोटिक मलम जरूर लावा. हे मलम तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विकत घ्या. अशाच नवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.